आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। इंधन पुरवठा सुरळीत करावा, हरिअण्णा जाधव यांची प्रशासनाकडे मागणी। डिझेल अभावी मान्सूनपूर्व शेती कामे ठप्प झाली आहेत, तसेच कांदा चाळीतही सडण्याची भीती व्यक्त होत आहे। गेल्या 2 महिन्यांपासून बागलाण तालुक्यात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाईमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे। उन्हाळी कांदा काढणीनंतरची मान्सूनपूर्व मशागतीची कामे यामुळे ठप्प झाले असून इंधनासाठी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे। सध्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मशागतीच्या तयारीत असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर, पेरणी यंत्र आणि विहिरीचे पंपसेट बंद पडले आहेत। त्यामुळे वेळेत शेती कामे पूर्ण होतील का अशी चिंता व्यक्त केली जात आहे। शेतकरी डिझेलसाठी एका गावातून दुसऱ्या गावात भटकंती करत असून अनेक ठिकाणी तासनतास प्रतीक्षा करूनही त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे। मर्यादित इंधन वितरणामुळे वाहनधारकांमध्ये अस्वस्थता असून मालवाहतूक, प्रवासी वाहतूक खोळंबल्याने ग्रामीण अर्थचक्राला मोठा फटका बसला आहे। कृषीप्रधान बागलाणमध्ये नांगरणी, मशागत, पाणीपुरवठा व फवारणी डिझेलवर अवलंबून आहे। त्यातच ट्रॅक्टरला डिझेल नसल्याने शेतकऱ्यांनी साठवलेला उन्हाळी कांदा बाजारात नेणे अशक्य झाले। परिणामी कांदा चाळीत सडू लागल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक तणावाखाली आहेत। मान्सूनपूर्व मशागत न झाल्यास पुढील रब्बी हंगामावरही याचे दूरगामी परिणाम होण्याची भीती आहे। त्यामुळे प्रशासनाने इंधन पुरवठा तातडीने सुरू करावा अशी मागणी होत आहे। प्रतिक्रिया: मार्चमधील पाऊस व गारपिटीमुळे कांदा उत्पादकांचे कंबरडे आधीच मोडले आहेत। आता डिझेल अभावी मशागत ठप्प झाल्याने शेती संकटात सापडली आहे। शासनाने संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि कांद्याची जाहीर नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करून दिलासा द्यावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्हाईस चेअरमन हरिअण्णा जाधव यांनी केली आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक बापू बागुल।